नातू तिथंच, मुलगा तिथंच, आजोबा तिथंच, पणजोबा तिथंच, खापर पणजोबा तिथंच, सर्व पिढ्या एका गावामध्ये वास्तव्य करत असतील त्याला वतनभूमी म्हणतात. आम्ही या भूमीचे वतनदार आहोत. परंतु आपण काही या महानगरातील वतनदार नाहीत. आपण सर्वजण आपल्या सर्व जॉबच्या, उदरनिर्वाहाच्या म्हणा, नोकरीच्या शोधामध्ये इथे येऊन जवळजवळ कुणी 10 वर्ष झाली, कुणी 20 वर्ष, कुणी 30 वर्ष, कुणी 40 वर्ष, कुणी 2 पिढ्यापासून, कुणी 3 पिढ्यापासून या भूमीमध्ये वास्तव्य करत आहोत. आणि मग काय असतं, आपला एखादा मुलगा जर परदेशामध्ये शिकायला असेल तर संस्कारांची पेरणी कशी आहे, किती मजबूत आहे हे दिसून येतं. आणि मग परदेशामध्ये गेलेला मुलगा दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्याला गावाकडे आला आणि आल्याबरोबर तर त्याने आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतलं तर समजायचं याचे पाय आणखी मातीवरती आहे, मातीला जोडलेला आहे. तसं मग परदेशातून आलेला, आपल्या गावाला आलेला मुलगा जर आपले संस्कार विसरत नाही, मग आपण आपलं गाव सोडून इथं राहायला आलो तर मग आपल्यावरती सुद्धा ज्ञानोबा तुकोबारायांचे जुने संस्कार आहेत. आपल्या वाडवडिलांनी आपल्याला ज्ञानोबा तुकोबारायांची वारकरी संप्रदायाची परंपरा लावून दिली आहे. आपण सर्वजण ज्ञानोबा तुकोबारायांचे अनुयायी आहोत. आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. आपण कपाळाला गोपीचंदाचा टिळा लावतो, मुक्का धारण करतो. आणि मग आपण ज्ञानोबा तुकोबारायांचे पायी अनुयायी असल्यामुळं आपल्यावरती त्यांचे काही संस्कार आहेत. मग आपण सर्वजण सनातन हिंदू धर्मीय हे मूर्ती पूजेला मानणारे लोक आहोत. आपल्याकडे अद्वैत भक्तीला फार विशेष महत्व आहे. आणि मग आपल्यावरती हे सनातन धर्माचे संस्कार आहेत. ज्या ठिकाणी सनातन धर्मीय लोक वास्तव्य करतात तिथं आध्यात्मिक केंद्र असणं हे काही वावग नाही, तर ते आपले संस्कार आहेत, आपला तो धर्म आहे. आणि म्हणून या ठिकाणी फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये आल्यानंतर एक मारुतीरायांची छोटीशी मूर्ती या ठिकाणी ठेवून त्या मूर्तीची उपासना करणं, पूजा करणं, अर्चना करणं, दर्शन घेणं हे सुरू झालं. आणि मग जसं जसं मारुतीरायांच्या कृपेने आपल्या संसारामध्ये वृद्धी होत गेली, आपली परिस्थिती वाढत गेली, त्याच पद्धतीने आपण मारुतीरायांच्या सुद्धा वैभवाला साजेसर निर्माण केलेलं आहे. आज या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर या क्षेत्रामध्ये या मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या क्षेत्रामध्ये राहायचं साधन नाही. मी तर अनेक वेळा म्हणत असतो, मी मागे आमच्या आईच्या ऑपरेशनच्या वेळेला इथं 6 महिने होतो, त्यावेळी मी मुंबईचं जीवन फार जवळून पाहिलेलं आहे. मी म्हणत असतो गावाकडे माणूस जर 60 वर्ष जगत असेल तर इथं 50 वर्ष जगतो. एवढं धावपळीचं जीवन आहे मुंबईतील. अरे बापरे, कसं काय तुम्हाला ते जमतं, काय देव जाणो. आम्ही आळंदी पंढरीची वारी करून जेवढे थकत नाही तेवढे इथले लोकल मध्ये थकतो महाराज. फारच बेजारी आहोत. तरी सुद्धा आपण सर्वजण या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या युगामध्ये सुद्धा आपण या संस्काराला विसरलेले नव्हतो. म्हणून याकरता जगद्गुरु तुकोबारायांचं एक प्रमाण सांगावं. तुकोबाराय सांगतात, अंतःकरणामध्ये भाव असेल तर त्याला भाविक म्हणतात. आपण सर्वजण भाव संपन्न व्यक्तिमत्व आहात. पुरुष असतील, स्त्री असतील, लहान थोडं आभार बोलतो. तुम्हा सर्वांच्या चरणावरती विनम्र भावना अभिवादन करतो. तुकोबाराय बोलतात, भाविक विश्वासी तुका म्हणे नमन द्यासे. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नमन आहे माझं. आणि त्याचं सर्वात मोठं महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही सप्ताह सुरुवात करून 1, 2, 3 वर्ष नसून जवळजवळ 2 तप पूर्ण झाले महाराज. वा, 24 वर्ष म्हणजे 12 वर्षाचा एक तप. 12 × 24 हे आपल्या सप्ताहाचं 24वे वर्ष आहे. आपल्या हिंदू पंचांगामध्ये काही शांत्या सांगितलेल्या आहेत मानवी जीवनाकरता. ती शांती त्या त्या काळामध्ये ती शांती करावी लागते. जसं जसं वय वाढेल, जसं जसं काळ जाईल, त्या काळामुळे त्या काळाची वृद्धी होतात, ते तप वाढत असतं महाराज. कसं आहे, एखादी साधना आपण सलग 12 वर्ष केली तर त्याला एक तप म्हणतात. 2 तप झाले, 24 वर्ष झाले की 2 तप. आणि मग 2 तप पूर्ण केल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाढवला की त्याला रौप्य महोत्सव म्हणायचे. 4 तप पूर्ण झाले की त्याच्यात 2 वाढवायचे, त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. 6 तप पूर्ण झाले की त्याच्यामध्ये 3 वाढवायचे, त्याला अमृत महोत्सव म्हणतात. आणि 8 तप झाले की त्याच्यामध्ये 4 वाढवायचे, त्याला शताब्दी म्हणतात. आता आपण तो करतो आहोत. आज आपला द्वितप पूर्ती उत्सव चालू आहे.
आणि याच्या पुढचा जो आपला उत्सव आहे नाम सप्ताहाचा, तो आपला रौप्य महोत्सव म्हणतात. आपल्या जीवनाचं जसं म्हणतात त्याची चांदी झाली हो, त्याचं चांगलं झालं म्हणजे चांदी झाली असं म्हणतात ना, तसं आपल्या सप्ताहाची वृद्धी 25 वर्षापर्यंत होणं म्हणजे आपल्या सप्ताहाची सार्थकता आहे मला. वा. आणि म्हणून आपण दरवर्षी तर मोठ्या उत्साहाने हा उत्सव करतो, पण आपल्याला पुढच्या वर्षी तर आणखी फार मोठा उत्साह आणि आपल्याला रौप्य महोत्सव या सप्ताहाचा साजरा करायचा आहे. त्यानंतर मग 46 वर्ष झाली की 4 तत्पूर्ती, मग त्याच्यामध्ये 2 मिसळ 48, 4 तत् म्हणजे 48, त्याच्यात 2 मिसळायचे म्हणजे सुवर्ण महोत्सव होणार. पुन्हा 72 वर्ष झाले म्हणजे 6 तत्पूर्ती, मग त्याच्यामध्ये 3 मिसळले की 75 म्हणजे अमृत महोत्सव, आपल्या जीवनाचा अमृत होणार. आणि त्याच्यामध्ये 8 तप झाले की 96, आहे की नाही, 8 तप झाले, त्याच्यामध्ये 4 मिसळले की 100 वर्ष झाले म्हणजे त्याला शताब्दी म्हणतात. आणि अशा प्रकारे मित्र म्हणे ज्ञानोबा तुकोबारायांची आपल्यावरती कृपा हो. आपण जसं हे परमार्थाचं बीज या ठिकाणी वाढवलेलं आहे, आपण हे आपल्या मुलाबाळांमध्ये तेवढे संस्कार केले पाहिजे. सध्या घडीला भारतामध्ये अवघड जर काय झालं असेल तर संस्कार टिकवून ठेवणं ही माता पित्यांची पालकांच्या पुढे एक आवाहन आहे. सध्या घडीला समृद्धी फार वाढली महाराज, श्रीमंती फार वाढली माणसांकडे, परंतु संस्काराची कुठेतरी उपलब्धी कमी होत चाललेली आहे. म्हणून प्रत्येकाचं एक कर्तव्य, इथं असलेले ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्याने आपल्याही मुलाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. कारण तुकोबारा सांगता सहज वडीला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा. आमच्याकडे हे देवा हे माझे मिरासी, ठाव तुझे पायापाशी, याचा धरीना अभिमान करीना आपण हे जतन केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आजपर्यंत या मारुतीरायांच्या या पवित्र दरबारामध्ये गेल्या 24 वर्षापासून सप्ताह साजरा करता. ज्ञानोबा तुकोबारायांचे आशीर्वाद, ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा, श्री गुरु दादासाहेबांची, सर्व संत महात्म्यांची कृपा आपल्यावरती निस्सीम आहे. आणि याही पुढे तशीच ती कृपा राहावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. जास्त प्रस्तावनेमध्ये वेळ घालत नाही. आज या ठिकाणी सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, अधिकार संपन्न कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी उपस्थित आहेत. खरं पाहायला गेलं तर या परिसरामध्ये राहणारे सर्व आमचे लातूर भागातील आहे की नाही, जवळपास 80-90% सर्व लातूर भागातील आहेत. आणि मग इथं आल्यानंतर बऱ्याच आमची भाऊंची भेट झाली, नंतर आळूरचे यांचे बसव कल्याण तालुक्यातील इतर हे सर्व परिचयाची निघाली मंडळी. म्हणजे दिगंबर महाराजांनी सांगितलं होतं की लोक एवढे सज्जन आहेत, एवढे भाविक आहेत, एवढे निर्मळ मनाचे लोक आहेत, मला वाटलं नव्हतं ऐकत असताना, पण इथं आल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आला. आणि म्हणून आपण सर्वजण ज्ञानोबा तुकोबारायांच्या कृपेस पात्र आहात. सर्व गोड असं दादासाहेबांच्या फळाप्रमाणे नियोजन आहे. अगदी टाळाला योग्य प्रकारची पिशवी आहे, गादी असते, गादी नसली तर नसते पण पिशवी तर आहे. टाळाचा सन्मान, मृदंग 2 बाजूला 2 मृदंग आहेत, बसवून नाही, मृदंग घोडीवरती आहे, मृदंगाला गवसणी आहे, दोघांकडे हातोडी आहे, सर्व टाळकरी नियमात आहेत. अगदी फळाप्रमाणे असं वाटतंय आज आपण मुंबईमध्ये नसून आळंदी पंढरीमध्ये कीर्तन करतो. असं पवित्र वातावरण तुम्ही या क्षेत्रामध्ये निर्माण केलेलं. त्याचं कारण आहे या मुंबई क्षेत्राला बऱ्याच गोष्टींचा वारसा लाभलेला आहे. मग आध्यात्मिक क्षेत्राचा वारसा आहे, राजकीय क्षेत्राचा आहे, सामाजिक क्षेत्राचा आहे, व्यापार क्षेत्राचा आहे. व्यापाराची मुहूर्तमेढ मुंबई क्षेत्रामधून सुरू झाली. म्हणजे जे.आर.डी. टाटा यांनी सुरुवात केली, पहिले व्यापारी आपल्या देशात. सर्वच क्षेत्रातील वारसा आहे आणि असा वारसा जपत 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 आजपर्यंत इथं आलेली आहे. आणि या मुंबईला एक उपाधी आहे, या मुंबईला मराठी माणसाची मुंबई म्हणतात. आता जसं जसं काळाचा ओघ चालला आहे तसं तसं विकृतींचा प्रवेश होत आहे. आणि म्हणून या आपल्या वारसा कुठंतरी नवीन पिढी विसरत चाललेली आहे. म्हणून हा वारसा आपण त्यांच्याकडे दाखवला पाहिजे. तुम्ही हिंदू धर्मातील कोणत्याही क्रिया बघा, त्या केवळ आणि केवळ संस्कार लागण्याकरते, परंतु यामध्ये काही विकृती घुसत आहेत. आता गणपती उत्सव, गणेशोत्सव जवळ आलेला आहे. गणेशोत्सवामध्ये आपण गणरायांची आराधना, उपासना किती शुद्ध भावनेने केली पाहिजे, पूजा उपासना केली पाहिजे. पण त्यामध्ये मग नको त्या गोष्टी या गणेशोत्सवामध्ये शिरल्या आहेत. मग आमच्याकडे तर आहे बा, तुमच्याकडे आहे की नाही? आमच्याकडे 52
यज्ञ चालतो आमच्याकडे. इकडे चालतो का? नाही ना? वा वा, धन्यवाद आहे तुम्हाला. आमच्याकडे यज्ञ चालतात मला भाऊ. बर, नको नको त्या गोष्टी शिरल्या, या विकृती आपण आपल्या क्षेत्रातून बाहेर काढल्या पाहिजे. मला सांगा, कधी कोणत्या मशिदीमध्ये एखाद्या पिक्चरचं गाणं वाजलंय का? वाजलंय एखाद्या मशिदीमध्ये पिक्चरचं गाणं? एखाद्या चर्चमध्ये पिक्चरचं गाणं वाजलंय का? ते लोक आपल्या धार्मिक क्षेत्रातील महत्व, त्यांची गरिमा, त्यांचं पावित्र्य टिकवून ठेवतात. आपणही आपल्या देवाधर्माचं पावित्र्य टिकवून ठेवतो. कुठं मद्यप्राशन करून, नको नको ते खाऊन, नको नको ते पिऊन आपण जर आपल्या देवाधर्माची उपासना करत असो तर आपल्याला पुण्य तर मिळणारच नाही, परंतु पाप लागल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे, पुण्य करिता होय पाप, दूध पाजून पोशिला असा. असा आपल्या जीवनामध्ये घडू नये. आणि ज्ञानोबा तुकोबारायांनी तशी दुर्बुद्धी आपल्याला देऊ नये अशी प्रार्थना करतो. आणि काही वेळामध्ये अभंगावरती सेवा करण्याचा प्रयत्न करतो. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेणे झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. प्रस्तुत अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया आम्ही जीवनामध्ये चित्तामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं आणि त्याचा परिणाम काय झाला, आम्हाला काय काय मिळालं, काय लाभ झाला, या गोष्टीची मीमांसा आजच्या अभंगातून करत आहे. आपण जर मानवी जीवनाकडे पाहिलं तर इतर देहांमध्ये, इतर जीवनांमध्ये आणि मानवी जीवनांमध्ये फार अंतर आहे. काय अंतर आहे तर सर्वात महत्वाचा मानवाला विवेक आहे. मानवाकडे सतसत विवेक बुद्धी आहे. माणसं जे काही करतात ते विचारपूर्वक करतात, अविचारानं क्रिया कधी करू नये असं मानवी जीवनाकरता शास्त्र सांगितलेलं आहे. माझे ज्ञानोबा सांगतात, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य हे तृण मानावे. शास्त्र म्हणेल तसं वागलं पाहिजे, मानवी जीवनाचा आचार आहे. परंतु सध्या घडीला आपण जर मानवाकडे पाहिलं तर मानवी जीवन हे शास्त्र पद्धतीनं, संत पद्धतीनं, संत विचाराने, संत तत्वाने चाललेलं आहे असं काही दिसून येत नाही. सध्या घडीला माणसं कसं वागत आहेत, कसं चालत आहेत, कसं जगत आहेत, तर त्याचं साधं सोपं सरळ उत्तर आहे, ज्याला जसं जगावं वाटतंय त्या पद्धतीनं माणसं जगण्याचा प्रयत्न करतात. पण आपण जगतोय ते शास्त्राला धरून आहे का? आपण जे जगतोय ते आपल्या धर्माला धरून आहे का? आपण जे जगतोय ते आपल्या संत विचाराला धरून आहे का? आपण जे जगतोय ते आपल्या वाडवडिलांना धरून आहे का? याचा काही विचार सध्या माणसं करायला तयार नाही. फक्त मनाला आवडेल ते माणसं करण्यामध्ये प्रवृत्त आहेत. ज्ञानोबा सांगतात, अंगा मनासी यावे येतुलेनी कृत्या कृत्य नाठवे, आणि करणे याचे नावे भलतेची करी. माणसं करायचंय योग्य न करून काहीतरीच करून बसताय सध्या घडीला. कृत्य काय, अकृत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, धर्म काय, अधर्म काय, चूक काय, बरोबर काय, याचा काही सध्या घडीला माणसं विचार करायला तयार नाही. म्हणजे ज्ञानोबा फार गोड बोलतात. ज्ञानोबा सांगतात, सध्या घडीला माणसं काय करतात, करू नये ते करतात. सध्या घडीला माणसं काय बोलतात, जे बोलू नये ते बोलतात. सध्या घडीला माणसं काय ऐकतात, जे ऐकू नये ते ऐकतात. सध्या घडीला माणसं कुठं जातात, जिथं जाऊ नये तिथं जातात. अशी सध्या घडीला माणसाची काहीशी कृती दिसून येत आहे. ज्ञानोबा सांगतात, करू नये ते करी असंभाव्य मनी धरी, चिंतू नये ते विचारी जयाची मती, बोलो नये ते बके नायकावे ते ऐके, परी दोष होतील हे न देखे विचारिता. ज्ञानोबा सांगतात, आपण हे जर असं वागलो तर आपलं जीवन दोषांनी युक्त होईल, मलिन होईल, आपल्या जीवनाला अपवित्रता येईल. या गोष्टीचा काहीही विचार करत नाही. ज्ञानोबा सांगतात, करणे याचे नावे भलतेची करी. याकरता तुकोबाऱ्यांचं फार गोड प्रमाण आहे. तुकोबाऱ्या सांगतात, भलतेची उन्मत्त करी
करे सदा पापतया नाव न विचारिता नीत भलतेचे उन्मत्त करे सदा. लोक म्हणतील महाराज लोक कसं वागायचं तसं वागू द्या ना, पण शेवटी भगवान परमात्म्याचं नाव घेतलं की कल्याणच होते. कसंही वागून जर देव कृपा करेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याने आपल्याला पाठवलं, पण पाठवत असताना आपल्या जवळ कर्म नावाची एक वस्तू दिली देवाने, आणि हे कर्म देऊन पाठवल्यामुळे देव कधीच कुणाचं चांगलंही करत नाही आणि देव कधीच कुणाचं वाटोळही करत नाही. आपलं जे काही चांगलं होत असेल ते आपल्या वागण्यामुळेच होते, आणि आपलं जे काही वाटोळही होत असेल तर ते आपल्या वागण्यामुळेच होते. देवाने प्रत्येकाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिले महाराज. भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. भगवान परमात्म्याने प्रत्येकाला कर्म देऊन पाठवलं. काय झालं, एक 3 आरोपी राजाच्या दरबारामध्ये हजर केले. त्यांनी काहीतरी गुन्हा केला होता, आणि मग त्यांचा गुन्हा सिद्ध झाला. राजाच्या दरबारामध्ये त्यांना घेऊन आले आणि सांगितलं, राजे साहेब या ठिकाणी गुन्हा केलेला, यांना काहीतरी शिक्षा द्या. पण राजाने विचार केला, आपण दरवेळी शिक्षा देण्यापेक्षा काहीतरी नवीन शिक्षा नेमूया, काहीतरी नवीन शिक्षा देऊ. मग काय शिक्षा द्यायची? राजाने सांगितले, यांच्याजवळ तिघाजवळ 3 मोठ्या पिशव्या द्या, बॅग द्या यांच्याजवळ 3. मग तिघाजवळ हे 3 बॅग दिल्या आणि तिघांना सांगितलं, तुम्ही वनामध्ये जंगलामध्ये जायचं आणि याच्यामध्ये फळं भरून आणायची, फळं भरून आणा. आणि मग पाठवलं या तिघांनाही. तिघही गेले. पहिला जो होता तो सत्व बुद्धीचा होता. त्याने विचार केला, आपल्याला तर सजा होणारच आहे, परंतु राजाने आपल्याला फळं आणायला सांगितले. आपण काय करू, या झाडावरची चांगली चांगली पिकलेली फळं भरून घेऊ आणि राजाला देऊ, आणि आपली जर फळं राजाला आवडली तर राजा आपली काहीशी सजा कमी करेल, शिक्षा कमी करेल. म्हणून त्याने चांगली फळं भरून घेतली आणि फळं पहिल्याने चांगली फळं भरली पिशवीमध्ये. मग दुसऱ्याने विचार केला, राजा कुठं फळं खात असतोय काय, हे काहीतरी करायला सांगितलंय म्हणून करायचंय. मग दुसऱ्याने काय केलं, फळं भरली पिशवीमध्ये, परंतु फळं भरत असताना नासलेली, कुजलेली, सडलेली, खाली पडलेली बऱ्याच दिवसांची शिळी फळं पिशवीमध्ये भरली. बरं, तिसऱ्याने काय केलं, तिसरा होता तमोगुणी होता. तिसऱ्याने काय केलं, तिसऱ्याने फळं तर भरलेच नाही. त्यामुळे राजा कुठं फळं खातोय का, त्याच्याकडे फळाला काय कमी आहे, एवढा श्रीमंत आहे तो, सगळ्या जगाचा राजा आहे. मग काय करावं आपण, तर त्याने काय केलं, पिशवीमध्ये फक्त पाला-पाचोळा वाळलेला भरून घेतला. पिशवी भरायची म्हणून भरली नुसती, पाला-पाचोळा भरून घेतला. तिघांनाही राजापुढे पुन्हा हजर केलं. राजासाहेबांसमोर पिशव्या ठेवल्याबरोबर राजाने सांगितलं, यांची प्रत्येकाची आपापली पिशवी यांच्या जवळ द्या आणि 1 महिन्याकरता यांना बंदी खाण्यात टाका. फक्त अट एक आहे, खायला प्यायला दुसरं काही द्यायचं नाही. यांची पिशवी यांच्या जवळ द्यायची, 1 महिन्याकरता यांना बंदी खाण्यात टाकायचं, खायला प्यायला दुसरं काही द्यायचं नाही, आपल्या पिशवीतलं खायचं, अट आहे. महिन्याकरता जेलमध्ये टाकलं. मग आता पहिल्याने काय भरलं होतं पिशवीमध्ये, चांगली फळं भरली होती. मला ज्यानं चांगली फळं भरली होती तो असा धष्टपुष्ट होऊन जेलमधून बाहेर आला महिन्यानं. दुसरा जो होता त्यानं सडलेली, नासलेली, कुजलेली शिळी भरली होती, तो अगदी आजारी होऊनच बाहेर आला. अगदी त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं, आजारी होऊन बाहेर आला. आणि तिसरा जो होता त्यानं वाळलेली झाडाची पाला-पाचोळा भरलेला होता, तो तसा बाहेर आलाच नाही. त्याची डायरेक्ट दिंडीच काढावी लागली. दिंडी म्हणजे राम नाम, त्याची दिंडी काढावी लागली. मग तिघांजवळ स्वातंत्र्य होतं का नाही पिशवी भरण्याचं? पिशवी भरण्याचं स्वातंत्र्य होतं. मी म्हणेन त्या तिघांजवळ स्वातंत्र्य होतं ना पिशवी भरायचं? होय कसं आहे, त्या तिघांजवळ होतं का स्वातंत्र्य पिशवी भरायचं? आपल्याकडे नाही का? आपल्याला बंधन आहे का आपल्याकडे स्वातंत्र्य पिशवी भरायचं? पिशवी म्हणजे ती नाही हो, तुम्ही ते रूपकारात घेऊन बसला, ही पिशवी म्हणायची मला. ही पिशवी ते आता टाकून डोक्यातली बाहेर काढून, त्या पिशवीचं काय करायचं आपल्याला? आपल्याला देवाने ही पिशवी दिलेली आहे ना, तर या पिशवीमध्ये काय भरायचं आणि काय नाही भरायचे आपल्या हातामध्ये आहे. तुकाराम सांगतात, आपुले आपण न करू हित, करू हे प्रमाण संचित,
तरी मी नष्टची पतित तुका म्हणे मल संत असती. बरं काय नामदेव महाराज हे दादासाहेबांच्या दिंडीमध्ये चालणारे पोरे तिथं मुंबईमध्ये वास्तव्याला आहे. आपलं कॉलेज करतात, जॉब करतात, परंतु दादासाहेबांमध्ये फार निष्ठा आहे. हे सगळेचे सगळे नाटक पाठ आहेत त्या सगळ्या पोरांचे. दिंडीमध्ये जवळजवळ 40-50 पोरं येतात मुंबईचे दादासाहेबांच्या पडावर. पण नाटाचे अभंग, दिंडीतलं नेमाचं भजन सर्व पाठ करतात. हो महाराज लोकांना नाटक पाठ नाही, आमच्याकडे नाटक नाही, नाटक अवघड आहे सध्या घडीला. मी सांगतोय की करू हे प्रमाण संचित तरी मी नष्टची पती तुकवाया संता तुका म्हणे मज संत हसती. इतर लोक उगाच लोकांना दोष देतात. याने असं केलं म्हणून झालं, याने तसं केलं म्हणून तसं. देवानं वाटोळ केलं, आमचं यांनी वाटोळ केलं. कोणाला दोष देत बसू नका. तुकोबाऱ्या सांगतात माझा मित्र झालो शत्रू, कैचे पुत्र दारा कैचा मित्र, कासया घातला पसरू, आहो जगद्गुरु तुका म्हणे किंवा आप आपण्या घात करल, आपण स्वतःचे शत्रू झालेले आहोत. मानवी जीवनामध्ये सध्या घडीला काही विचार दिसत नाहीत. मानवी जीवन भरकटलेलं आहे. काय मानवी जीवनाकरता एक महत्त्वाचा धर्म सांगितलेला आहे.
तुलसी रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराज सांगतात, फार पुढे जो आहे त्यांचा. तुलसीदासजी महाराज सांगतात, दया धर्म का मूल है, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए जब तक